आता सर्वात महत्त्वाचं आहे ना, ह्यामध्ये आपल्याला कंडिशनल फॉर्मॅटिंगमधलं न्यू रूल रिलेटेड एक नवीन रूल आज बघायचा आहे. त्यासाठी आपण सर्वात पहिलं काय करणार, तर रूल कसा आहे आपला, तर इथे एम्प्लॉईचं आपण एक्सपिरियन्स घेतलं. एक्सपिरियन्स आपण 3 कॅटेगरीमध्ये घेऊया. 0 टू 5 इयरचा एक्सपिरियन्स, त्यानंतर 6 टू 10 इयरचा एक्सपिरियन्स आणि 11 टू 20 इयरचा एक्सपिरियन्स. ह्याला आपण एक कलर देऊया. सपोज आपण दिला ब्ल्यू, ह्याला एक कलर देऊया येलो आणि ह्याला एक कलर देऊया ग्रीन. ह्या पद्धतीने कलर द्यायचे. तर त्याला आपण स्टार्ट करूया. करायचं कसं ह्याला, सर्वात पहिले शीट 2 कडे आले. डाटा, आता ह्याला क्लिक केलं. डाटा जो आहे तो माझा एक्सपिरियन्सचा असेल. आता मला आहे ना, ह्याचं एक ही कॅटेगरी झाली, सेकंड ही कॅटेगरी झाली, थर्ड ही कॅटेगरी झाली. आता युजरनी बिलो 0 आणि अबाऊ 21 ॲड नाही केले पाहिजे. तर त्याला मला डाटा व्हॅलिडेशन थ्रू कंट्रोल करायचं आहे. तर मी कशा पद्धतीने करेन, पहिलं तर एरिया सिलेक्ट केला आणि ह्या ठिकाणी मी मार्किंग केलं आउटसाईड बॉर्डर, म्हणजे मला एक माझा एरिया लक्षात येतो. त्यानंतर मी डाटा सिलेक्ट केला, डेटामध्ये गेले, डाटा व्हॅलिडेशनमध्ये गेले, डाटा व्हॅलिडेशन. डाटा ॲड करतानाच त्याला कंट्रोल करायचं आहे. डाटा ॲड करताना कंट्रोलिंग कसं येईल, त्याला द्यायची त्याची रेंज. तर रेंज कशी, होल नंबरमध्ये रेंज दिली जाईल बिटवीन क्लॉज थ्रू. काय रेंज हवी मला, 0 मिनिमम मॅक्स 20, म्हणजे ह्याच्या बिलो तो जाणार नाही, 20च्या मॅक्स तो जाणार नाही. आता ओके बटन क्लिक करा. ह्या रूलचा फायदा काय, तू बिलो 0 टाकून बघ, तो तुला अलाउच नाही करणार. आणि दुसरी गोष्ट, अबाउट 20 टाकून बघ, तो तुला अलाउच नाही करणार. क्लिअर आहे, म्हणजे हा रूल बसला प्रॉपर. आता नेक्स्ट आपल्याला कंडिशनल फॉर्मॅटिंग ह्यात कसं वापरायचं आहे. तर डाटा मी सिलेक्ट केला, होममध्ये गेले, इथं क्लिक केलं आणि ह्यामध्ये मॅनेज रूलमध्ये मी गेले. मॅनेज रूलमध्ये मला काय करायचं आहे, ह्या ठिकाणी न्यू रूलला क्लिक करायचं. सर्वात पहिलं न्यू रूलमध्ये आयकॉन सेट घेते मी. आता ह्यामध्ये ना इथे 3 कॅटेगरी मला घ्यायच्या आहे. तर 3 कॅटेगरीमध्ये ना कशा पद्धतीने घेऊ आपण, तर चला हाच 3 कॅटेगरी घेऊ. ग्रीन, येलो आणि रेड कलर, हे 3 कॅटेगरी घेऊया आपण. तर ह्याला मी क्लिक केलं. आता ह्या 3 कॅटेगरी ग्रीन, येलो आणि रेड कलर. तर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, ह्या ठिकाणी काय पाहिजे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, इथं 10 घेईल. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, इथं 5 घेईल. इथं पहिले सर्वात पहिलं तर नंबर घ्यायचं आहे. इथं पण सर्वात पहिले नंबर घ्यायचं आहे. आणि ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू इथं काय पाहिजे आपलं, 10. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू इथं काय पाहिजे आपलं, 5. आणि इथं इथं क्लिक कर, इथं लेस दॅन 5. आता येलो, ग्रीन, येलो, रेड, त्यावाईज इथं ओके करते आत्ता आणि अप्लाय करते, ओके करते. ग्रीन, येलो, रेड. तर हा जो रूल होता ना आपला, इथे पण कलर ग्रीन, येलो आणि हा रेड करूया. तर ह्या ठिकाणी ड्रॉमध्ये जाते आणि ह्याला कलर कोणता, तर ह्याला रेड कलर. ठीक आहे. तर शीट 2 मध्ये आले मी. इथे डेटा आपण टाईप केला, हे काढलं. आता सपोज मी घेतला 6, तो माझा येलो होता. मी घेतला 20, तर तो माझा ग्रीन होता. आणि मी त्यात रेड कलरसाठी मी 2 घेतला, तो माझा रेड आला. आलं लक्षात.
तर ह्या पद्धतीने हा रूल येईल. ह्या दोन गोष्टी मी मर्जिंग केल्या, कंडिशनल फॉर्मॅटिंग आणि डाटा व्हॅलिडेशन.